तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय। नाशिकमधील मनसैनिक आणि ठाकरेंचे शिवसैनिक यांचं युतीच्या घोषणेकडे लक्ष लागून राहिले आणि मोठ्या प्रमाणात उत्साह त्यांच्यामध्ये दिसून येतोय। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडे। लक्ष्मण, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्यामुळे नाशिकमध्ये शिवसैनिक आणि मनसैनिक एकदम आनंदी दिसून येत आहेत, उत्साही दिसत आहेत, काय सांगाल? प्रियंका, खरं तर आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने नाशिकमधल्या मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये आनंद जो आहे त्यांचा गगनात मावत नाही अशी परिस्थिती आहे। माझ्या बाजूला दृश्यांमध्ये दिसणारे हे मनसैनिक आणि शिवसैनिक जे आहे ते आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतात आणि प्रत्येकानं अशा पद्धतीनं जोरदार घोषणाबाजी जी आहे ती केली जाते। खरं तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहे आणि त्याची घोषणा जी आहे ती 12 वाजेच्या आसपास होईल। मात्र तत्पूर्वी अशा पद्धतीनं मनसैनिक आणि ठाकरेंचे शिवसैनिक एकत्र आले आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांच्याकडून घोषणाबाजी केली जाते, जल्लोष जो आहे तो केला जातोय आणि ह्या सगळ्यांच्या भावना होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, ही भावना आज पूर्ण होती। माझ्यासोबत दृश्यांमध्ये दिसणारे हे सलीम शेख आहे। प्रियंका, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिकमध्ये एकेकाळी 39 नगरसेवक होते, मात्र त्या 39 पैकी 38 नगरसेवक जे आहे ते मनसेला सोडून गेले। मात्र एकमेव सलीम शेख जे आहेत ते आजही राज ठाकरेंबरोबर आहे, एकमेव नगरसेवक राहिलेले आहेत मनसेचे। मामा, आज दोन ठाकरे बंधू एकत्र येतात, गेल्या अनेक वर्षांची तुमची इच्छा होती की दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं, ते येत आहे, काय भावना आहे? खरं तर अनेक वर्षाची शिवसेनेची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती का बाळासाहेबांचं स्वप्न दोघं भावांनी पूर्ण करावं आणि दोघं भावांनी एकत्रित यावं। तशीच महाराष्ट्रातील तमाम जनतेची ही इच्छा होती का दोघं भावांनी एकत्र यावं। आणि मला वाटतं आज तुम्हाला दिसेल येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या दोघं भाऊ एकत्र येतील तर मला वाटतं सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरल्याशिवाय राहणार नाही आहे। आपण शिवसैनिक आहात खरं तर ठाकरेंचे, काय भावना आज दोनही ठाकरे बंधू एकत्र येत आहे, तुमची इच्छा पूर्ण होती? खरं तर आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचं हे स्वप्न होतं आणि शिवसेना आणि मनसेना ही भावनेवर चालणारा पक्ष आहे आणि भावनात्मक आपल्या महाराष्ट्राची संस्कृती हे कुटुंब एकत्रित संस्कृती आपली आहे की कुटुंब एकत्रित पाहिजे आणि आज वंदनीय साहेबांची इच्छा पूर्ण होती याचा आनंद शिवसैनिकांना जेवढा आहे तेवढाच मनसैनिकांना आहे आणि महाराष्ट्रातील जनतेची जी भावना होती तिचा आदर करून आज दोघं भाऊ एकत्र येत आहे याचा प्रचंड आनंद शिवसैनिकांना आणि मनसैनिकांना आहे। ताई, तुम्ही देखील घोषणा देताय, सहभागी होताय, काय भावना आहे दोन्ही भाऊ एकत्र येत आहे? खरं तर हा दिवाळी आणि आनंद उत्सवाचा दिवस आहे आणि मला विचाराल तर असं मला वाटतं की हा आपल्या महाराष्ट्राचा विजय आहे की दोन भाऊ एकत्र येत आहेत आणि महानगरपालिकेवर हा शिवसेनेचा झेंडा फडकणार आहे। काय भावना आहे तुमची? निश्चितच खूपच आनंद होत आहे की 2 दशकानंतर हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक सगळे एकत्र येत आहे। दोन्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे पदाधिकारी असो किंवा शिवसैनिक असो, दोघं बाळासाहेब ठाकरेचेच शिवसैनिक आहे एका काळचे, त्यामुळे खूप आनंद होतोय, एक कुटुंब एकत्र येतंय। कुटुंब एकत्र, माझ्या बाजूला आणखी काही पदाधिकारी आहे। खरं तर शिवसेना ज्या वेळेला विखुरली गेली त्यावेळेला हे सगळे कार्यकर्ते 2 भागात गेलेले होते, आज ते सगळे कार्यकर्ते एकत्र येत आहे, काय भावना आहे? मराठी माणसाची एकजूट यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, ते सामान्य मराठी माणसाला सर्वात जास्त आनंद झाला आहे। तर त्यामुळं नक्कीच या येणाऱ्या इलेक्शनमध्ये शिवसेना आणि मनसेला चांगली ताकद जनतेच्या मतदानातून मिळेल, प्रेमातून मिळेल। आपण बघतोय प्रियंका, अशा पद्धतीनं हा उत्साह जो आहे तो मनसैनिकांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये पाहायला मिळतोय। खरं तर युतीची घोषणा होण्यासाठी वेळ आहे, कालावधी आहे अजून काही तासांचा, मात्र तत्पूर्वी अशा पद्धतीचा उत्साह जो आहे तो नाशिकमधल्या मनसैनिकांमध्ये आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये पाहायला मिळतोय। जी परिस्थिती नाशिकमध्ये आहे तीच नाशिक जिल्ह्यात आणि उत्तर महाराष्ट्रात देखील अशाच पद्धतीची परिस्थिती पाहायला मिळते। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहे आणि त्याचा हा उत्साह, त्याचा हा आनंद या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय।